आहे, त्याचा स्वीकार करा. एक गोष्ट मला अशी वाटते की मी जन्म कुठच्या घरी घ्यायचा, कुठच्या जातीत घ्यायचा, स्त्री म्हणून घ्यायचा का पुरुष म्हणून घ्यायचा, यातलं काही आपण ठरवत नाही. हे सगळं ठरवणारा कोणतरी दुसराच आहे. आणि आपण सगळेजण परमेश्वर मानणारे आहोत, परमेश्वर हे ठरवतो. आणि म्हणून करता एक छोटी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जात पंथ कुठे जन्माला आला, स्त्री म्हणून आला का पुरुष म्हणून आला, ह्या कशालाही काहीही महत्व नाही. त्याच्यामुळे मोठेपणा, लहानपणा, भेदाभेद ह्या सगळ्याच्या पलीकडे आपण जाण्याची गरज आहे. कारण आपण सगळे त्याच्या इच्छेने जन्माला आलोत आणि ईश्वरी अंश घेऊन जन्माला आलोत. त्यामुळे सगळेजण वंदनीय असू शकतात. दुसरा एक भाग असा आहे की आपल्याकडे आणखीन एक फार चांगली संकल्पना आहे. ती अशी आहे की मातृदेवो भव पासून बोलायला सुरुवात करतो आपण, मग पितृदेवो भव आहे, मग आचार्य देवो भव आहे. आणि म्हणून स्त्रीला, मातेला या देशामध्ये, या संस्कृतीमध्ये कायमच फार मोठं स्थान दिलं गेलं. आणि मधल्या सगळ्या काळामध्ये काही रूढी आपल्याकडे आल्या ज्या धर्माने सांगितलेल्या नव्हत्या, त्या काळात आपत धर्म म्हणून नाईलाजाने स्वीकारलेल्या होत्या. म्हणजे मुस्लिम आक्रमणामध्ये स्त्री भक्ष होत होती, तिला वाचवण्याचा जो भाग होता, तर त्याच्यामध्ये मग ते विद्वांचं केशवापन असेल किंवा अशा काही रूढी आल्या. एकाही धर्मशास्त्रातल्या ग्रंथामध्ये असा काही उल्लेख नाही. विधवेने पुनर्विवाह करू नये असं कुठेही लिहिलेलं नाही, तिने वापन करावं असं कुठेही लिहिलेलं नाही. आणि या सगळ्या गोष्टी आपण नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. मी हे सांगण्याचं कारण असं आहे की पाश्चात्यांचा प्रभाव आणि तथाकथित ज्याला आपण पुरोगामी, बुद्धिवादी, विज्ञानवादी, वादी वगैरे म्हणतो ना, तर त्यांनी अशी समजूत करून घेतलेली आहे की आमचं सगळं वाईट होतं आणि पाश्चात्यांचं सगळं चांगलं आहे. तर असं काही नाही. आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दल, परंपरेबद्दल योग्य तो आदर, अभिमान, प्रेम ही असण्याची फार आवश्यकता आहे. कारण ती आपली ताकद आहे, ती आपली ताकद आहे. मध्यंतरी एक पुस्तिका प्रकाशित झाली ज्याच्यामध्ये 20,000 वर्षाचा भारताचा इतिहास लिहिलाय. किती? 2,000 वर्ष नाही, 20,000 वर्ष. जसं रामायणाचा काळ हा 7,500 वर्षापूर्वीचा होता असं सांगितलं जातं. तर त्यामुळे 10,000 वर्षापर्यंत तर आपल्याला सगळा इतिहास माहितीच आहे. आणि त्याच्यामध्ये मला एक लेख लिहायला सांगितला गेला होता, तो विवेकानंदांवरचा लेख आहे. त्याचं शीर्षक असं आहे की विवेकानंदांची दूरदृष्टी. आणखीन त्यांनी जे भाष्य केलेलं ते असं आहे की होय होय ही माझी प्राचीनतम भारत माता, विश्वाच्या उच्चतम सिंहासनावरती जाऊन उभी राहिलेली मी स्वतः पाहत आहे, माझ्या डोळ्यांनी पाहत आहे. आज सगळ्या जगाला मानवता देणं हे जे उत्तरदायित्व आहे भारताचं, ते फार लांब आहे असं मला वाटत नाही. स्वातंत्र्य मिळून आपल्याला आता 75 वर्ष झाली, पण या 75 वर्षात कधीही नाही एवढा मान सन्मान भारताला आणि भारताच्या पंतप्रधानांना जगात मिळतोय हे कोणाला नाकारता येणार. मी स्वतः कुठच्या पक्षाचा किंवा कोणाचा असा पुरस्कारता नाही, पण जे सत्य आहे ते आपण स्वीकारायला शिकलं पाहिजे. थोडंसं वसुंधराबद्दल सांगतो. 8 वर्षामध्ये आत्ता 25 तारखेला मिळणारा हा 35वा पुरस्कार आहे आणि फेब्रुवारीमध्ये 36वा पुरस्कार आम्हाला मिळणार आहे. ह्या 8 वर्षात एवढे पुरस्कार एखाद्या संस्थेला मिळालेलं तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही बघायला मिळणार नाही. मी आनंदाने आणि अभिमानाने सांगतो की यातले अनेक पुरस्कार आनंद भागवतला जरी मिळाले असले तरी ते काय माझा चेहरा बघून दिलेले पुरस्कार नाहीत, आपलं काम बघून दिलेलं आहे. आणि माझ्याबरोबर काम करणारे सगळे सल्लागार, आमचे सगळे डायरेक्टर बोर्ड, आमचं ग्रामीण नेतृत्व, आमचे ग्रामीण कार्यकर्ते, दिवसभर दिवसरात्र काम करणारे, या सगळ्या जणांना या यशाचं श्रेय जातं.
सुमारे 150च्या वर वेळेला वृत्तपत्राने आम्हाला प्रसिद्धी दिली. 17 लेख आमच्यावरती आजपर्यंत प्रसिद्ध झाले. मुंबई दूरदर्शननी हॅलो सह्याद्रीमध्ये माझी 1 तासाची मुलाखत रेकॉर्ड केली. आम्ही देशाकरता एक पथदर्शी प्रकल्प केला, ज्याचं उद्घाटन त्यावेळेचे पालकमंत्री शिंदे साहेबांनी केलं. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभेमध्ये त्यांनी वसुंधराचा अत्यंत गौरवपूर्ण असा उल्लेख केला, ज्याची नोंद झालेली आहे. आणि दिल्ली दूरदर्शननी एक टीम पाठवली आणि त्यांनी पण एक माझा इंटरव्ह्यू घेतला. पाणीवाले काका असं त्याचं नाव आहे. तर ही सगळी यशोगाथा जी आहे, तर याची काही आकडेवारी मी तुम्हाला रेखाला पाठवीन, ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि याचं असं आहे की एक वेदना आणि संवेदना म्हणून 2 गोष्टी आहेत. वेदना म्हणजे काय, ठेच लागली तर तोंडातनं अय्य शब्द येतो, हात पायाकडे जातो. आणखीन जे काय होतं ते दुःख, जे शरीरजन्य असतं. संवेदना ही अशी आहे की तुम्ही रस्त्याने जात असता, शाळा सुटते, मुलं जेलमधनं सुटल्यासारखी धावत सुटतात, तुम्हाला माहिती असेल. दुर्दैव आहे आमच्या एज्युकेशन डिपार्टमेंटचं की शाळा सुटल्यावरती त्यांना सुटलो असं वाटतं आणि तो मुलगा ठेच लागून पडतो. आणि तो पडताना दिसला की आपले इथे 2 ठोके चुकतात. तुम्ही पडलेले नसता, तो माणूस मुलगा तुमच्या माहितीचा नसतो, नात्याचा नसतो, कोणी नसतो, पण तो पडताना दिसला की ठोका चुकतो. हे जे आपल्याकडे जे शेवटी एकत्वाची जी भावना आहे, ती संवेदनेमधनं ती व्यक्त होते. मी शिक्षकांची प्रशिक्षण करत शहापूर मुरबाडमध्ये हिंडत होतो. एका सेवाभावी संस्थेकरता सेवाभावी म्हणूनच फिरत होतो आणि डोक्यावरतून हंडे घेऊन जाणाऱ्या असंख्य बायका मी रोज बघत होतो. आणि मग एक दिवशी मला असं वाटायला लागलं की अरे, माझी आई पण हंडे घेऊन फिरते, माझी बहीण हंडे घेऊन फिरते, माझी पत्नी हंडे घेऊन फिरते, माझी मुलगी नात सगळ्या हंडे घेऊन फिरतायत आणि त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेदना आहेत. आणि रात्रभर मी झोपू शकलो नाही आणि त्याच्यातून वसुंधरा संजीवनी मंडळाचा जन्म झाला. आज मी असं अभिमानाने सांगू शकतो की हजारो बायकांच्या डोक्यावरचे हंडे बंद झाले. त्याचं कारण 75 कोटी लिटर पाण्याचे साठे आम्ही तयार केले. आम्ही चेकडॅम बांधले, नवीन तलाव बांधले, जुन्या तलावांचा गाळ उपसा केला, नदी ओढ्या नाल्यांचं पुनरुज्जीवन केलं, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं, ग्राउंड वॉटर टेबल वाढण्याकरता आम्ही प्रयत्न केला. रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये बोरिंगचं रिचार्ज पण केलं. कनकपुर नदीचं पुनरुज्जीवन केलं. जवळजवळ 18 किलोमीटरची नदी ही पूर्ण मृत अवस्थेत होती, म्हणजे त्याला मी म्हशी बसायची डबकी म्हणत असे. आज ह्या 18 किलोमीटर मध्ये मे अखेरपर्यंत पाणी असतं आणि त्याच्या दोन्ही बाजूला सगळी शेती उत्तम व्हायला लागली. जी पावसाळी भात शेतीनंतर तिथे शेतीच नव्हती, प्यायलाच पाणी नाही तर शेतीला कुठून पाणी असणार. मग गुरंढोरं नाहीत, कारण प्यायला पाणी नाही तर दुग्ध व्यवसाय नाही. मग पावसाळी भात शेतीनंतर शेतकरी सुद्धा दरिद्री, कारण असे अल्पभूधारकांची संख्या तिथे जास्त, भूमिहीन शेतमजुरांची संख्या जास्त, आदिवासींची बहुल संख्या तिथे जास्त. असं सगळं असल्यामुळे आणि आणखीन दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सर्वात जास्ती पर्जन्यवृष्टी होणारा तो तालुका आहे. महाराष्ट्रात एकही जिल्हा असा नाही ज्याच्यात 550 तलाव आहेत, पण ह्या 2 तालुक्यामध्ये, मुरबाड शहापूर तालुक्यामध्ये 550 तलाव आहेत. 17 नद्या, आणखीन जवळजवळ 150 जलप्रवाह आहेत. पण दिवाळीनंतर तिथे कुठेही पाणीच नसतं. आणि क्लेनाड म्हणून एक गाव आहे, तिथे एक तलाव होता. त्या गावात माझ्या काही बैठका झाल्या, लोक एकत्र आले, लोक सहभाग झाला, ग्रामपंचायतीने सहभाग घेतला आणि इंटरनॅशनल रोटरीकडे मी अप्रोच झालो आणि त्यांनी आम्हाला 40 लाख रुपये दिले आणि 3 कोटी लिटर पाण्याचा साठा तयार झाला. जिथे 10-15 लाख लिटर पाणी साठत होतं, तिथे 3 कोटी लिटर पाण्याचा साठा झाला. परिणाम असा झाला की आजूबाजूची शेती व्हायला लागली, गुरंढोरांना पाणी मिळायला लागलं, बायोडायव्हर्सिटी वाढली, तिथे झाडांची संख्या वाढली, पशुपक्ष्यांची संख्या वाढली, मोर येऊन नाचायला लागले. आणि याच्याही पुढे जाऊन जवळजवळ 44 बोरवेल, आणखीन जवळ 7 विहिरी, या त्या सगळ्या पंचक्रोशीत होत्या. हे सगळे बोरवेल आणखीन विहिरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ड्राय होत असत. आणि म्हणून लोकांना पाण्याकरता, म्हणजे 6 वर्षाच्या चिमुरडीपासून
60 वर्षाच्या आजीपर्यंत सगळ्यांना डोक्यावर हंडी घेऊन फिरायला लागत होतं. आज महाराष्ट्र टाइम्सनी प्रतिनिधी पाठवून लेख लिहिला की मे अखेरला सुद्धा तिथल्या प्रत्येक बोरवेलला हापसलं की किंवा बटन दाबलं की पाणी येतं. त्यामुळे ग्राउंड वॉटर टेबल हा एक फार गंभीर विषय आहे हायड्रोजिओलॉजीच्या दृष्टीने. मी मध्यंतरी एका वृद्धाश्रमात ठराविक अंतराने जात असतो तिथल्या लोकांना मोटिवेट करण्याकरता, त्यांची निराशा काढण्याकरता. कारण मी 90 वर्षाचा असल्याचा मला एक फायदा मिळतो की एक 90 वर्षाचा माणूस एका म्हाताऱ्या माणसाबरोबर बाईबरोबर बोलतोय की आणि त्यांना मोटिवेट करतोय, तर त्याचा खूप फायदा आम्हाला होतो. तर तिथे चूळ भरली तर अक्षरशः खारं पाणी, तर त्या बोरवेलला खारं पाणी येण्याचं कारण असं आहे की वर्षोनुवर्ष सबसिडीचं राजकारण झालं, अनेक बोरवेल तयार झाले आणि मग 80 फूट 100 फूट 200 फूट 500 फूट 800 फूट आणि ज्या 3 स्तरामध्ये कोट्यावधी लिटर पाण्याचे साठे खालती भूगर्भात आहेत, त्याला ते फ्रॅक्चर्स असं म्हणतात हायड्रोजिओलॉजिस्ट, ते सगळ्या पोकळ्या तयार झाल्या आणि म्हणून समुद्राचं पाणी हळूहळू इकडे सरकायला लागलं. आज रत्नागिरी जिल्ह्यात आम्ही राजेंद्र सिंहजी, आम्ही डॉक्टर पांडे, डॉक्टर करंदीकर असे सगळे 4 दिवस होतो आणि तिथे अनेक ग्रामपंचायतींनी असं सांगितलं की जानेवारीपर्यंत त्यांच्या विहिरींना गोडं पाणी असतं, जानेवारी नंतर त्यांच्या विहिरींना खारं पाणी असतं, जे प्यायलाही चालत नाही आणि शेतीलाही चालत नाही. जे आम्ही जर का या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर पुढच्या पिढ्यांना मिडल ईस्ट सारखे कोट्यावधी रुपयाचे खारं पाणी गोडं करण्याचे प्लांट बसवायची पाळी येईल. असे कितीतरी गंभीर विषय आपण लक्षात घेतलेले आहेत. ह्या मुरबाड शहापूर तालुक्याकडे लक्ष देण्याचं आणखीन एक कारण असं होतं की ज्या भागात मी फिरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तानसा, वैरणा, भातसा, बारवी हे सगळी धरणं तिथे आहेत आणि कोट्यावधी लिटर पाणी पर डे फॉर इयर्स अँड जनरेशन्स मुंबई, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर सगळीकडे जातं. ठाणे जिल्हा हा एकच जिल्हा असा आहे अख्ख्या देशात की ज्याच्यामध्ये 7 कॉर्पोरेशन्स आहेत. देशात एकही जिल्हा असा नाही ज्याच्यात 3 पेक्षा जास्त कॉर्पोरेशन्स आहेत. आणि त्यामुळे काय झालं की अर्बन डेव्हलपमेंट झाली, मेट्रो डेव्हलपमेंट झाली आणि जो ग्रामीण भाग आहे तिथे सरकारचं लक्ष नाही, शासनाचं लक्ष नाही, लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही, एनजीओचं पण लक्ष नाही आणि त्यामुळे इतकी भयानक परिस्थिती त्या 2 तालुक्यामध्ये होती. आणि माझी संवेदनशीलता, मला स्वस्थ बसू दिलं नाही. मी कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये होतो आणि सिनियर व्हाईस प्रेसिडेंट HR, कॉर्पोरेट सिव्हिल इंजिनियर, कॉर्पोरेट फायनान्स मॅनेजर अशी दिग्गज माणसं माझ्या संपर्कात होती. या सगळ्यांना एकत्र बसवून आम्ही वसुंधरा संजीवनी मंडळ जन्माला घातलं. नॉन प्रॉफिट मेकिंग एनजीओ अंडर कंपनी ऍक्ट असं त्याचं रजिस्ट्रेशन झालं. त्यामुळे आमच्यापैकी कोणीही डायरेक्टली इनडायरेक्टली बेनिफिशियरी होऊ शकत नाही. हा त्याच्यातला एक फार महत्वाचा भाग आहे आणि सगळे दिग्गज माणसं असल्यामुळे, त्या क्षेत्रातली उच्चतम माणसं असल्यामुळे एकही रुपया आम्हाला कन्सल्टन्सीवरती खर्च करायला लागत नाही. माझ्याकडे हायड्रोजिओलॉजिस्ट आहे, माझ्याकडे शेतीतले डॉक्टरेट आहेत, माझ्याकडे MTech IIT आहेत, माझ्याकडे सगळ्या प्रकारची माणसं आहेत. मी शिक्षकांची प्रशिक्षण करत असल्यामुळे काही शिक्षक शिक्षिका मला मिळाल्या ज्या ग्रामीण भागामध्ये लोकल लिडरशिप त्यांच्याकडे खूप चांगली आहे. कारण त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त हे शिक्षक शिक्षिका आहेत, अनेक पुरस्कार प्राप्त आहेत, शिक्षक म्हणून चांगले पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे लोक म्हणजे विद्यार्थी प्रिय शिक्षक ते माझं ग्रामीण नेतृत्व ठरलं. आणि ग्रामीण भागातली मुलं जी शिकलेली आहेत, ज्यांच्याजवळ बाईक आहे, त्यांना तिथला भूगोल माहिती आहे, तिथलं राजकारण माहिती आहे, अशाच लोकांना आम्ही पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून नेमलेत. ते एखाद्या डेडिकेटेड डिव्होटेड कार्यकर्त्यासारखं दिवस रात्र काम करतात. या सगळ्या जणांच्या सगळ्या कामाचं फलित म्हणून 35 पुरस्कार प्राप्त ही संस्था झालेली आहे आणि सगळीकडनं वर्षाव होतोय. आता 25 तारखेला मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघामध्ये एक पुरस्कार आहे, 1 लाख रुपये सन्मानचित्र आणि 1 तासाची माझी ओपन मुलाखत सगळ्या ऑडियन्सच्या समोर, काही 100 लोक असतात तिथे, ती रेकॉर्ड केली जाणार आहे, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्ड केली जाणार आहे. आणि असा एक कार्यक्रम पुढच्या काही दिवसामध्ये आहे. किशोरी विकास प्रकल्प या नावाने आम्ही एक प्रकल्प सुरू केला. मी पुरुष असलो तरी मातृ हृदयाचा पुरुष आहे असं मला ओळखणारे सगळेजण मला सांगत असतात. मी त्या भागात फिरत असताना असं लक्षात आलं की ही पहिली पिढी शिकते आदिवासी मुलींची, त्यांच्या आया सगळ्या निरक्षर आहेत. त्यामुळे अनेक समज, गैरसमजुती
असं सगळं अज्ञान ज्याला म्हणतो ते, या मुलींच्या त्या वयामधल्या ज्या समस्या असतात, मासिक समस्या असतात, सगळ्या स्वच्छतेच्या अनंत गोष्टीबद्दल अत्यंत चुकीचे समज तिथे असल्याचं लक्षात आलं. न्यूनगंड इतका की त्या मुली मान वर करून बोलू शकत नसत. आज मी अभिमानाने सांगू शकतो की 2,500 मुली आज आमच्या अशा तयार झालेल्या आहेत, ज्या 12 ते 18 वयोगटातल्या आहेत, ज्यांना अभ्यास कौशल्य आम्ही शिकवली, त्यांचे पर्सेंटेजेस वाढल्याचं त्यांचे मुख्याध्यापकांनी येऊन सांगितलं. त्या मुलीमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, त्यांना प्रतिकार करण्याची क्षमता दिली गेली. गुड टच बॅड टच म्हणजे काय समजून सांगितलं, प्रेम आणि आकर्षणातला फरक म्हणजे काय सांगितलं, प्रतिकार कसा करायचा, स्त्री म्हणून आत्मसन्मान कसा तिचा वाढेल, तू उद्याची माता आहेस, तुला फक्त पुत्रजन्म करायचा नाहीये तर माता मुलांना घडवायचं तुझं काम आहे माता म्हणून. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्याला फ्युचरिस्टिक थिंकिंग म्हणतात, त्याचा आम्हाला अपार यश मिळालेलं आहे. आणि डेप्युटी कमिशनर ट्रायबल पासून अनेक लोकांनी आमच्या या प्रकल्पाचं इतकं कौतुक केलंय की कोणी कल्पनाच करू शकत नाही. या जून पासून आम्ही युवा विकास प्रकल्प पण सुरू करणार आहोत. म्हणजे एकीकडे संपूर्ण ग्रामीण परिवर्तन येत आहे, आर्थिक परिवर्तन येत आहे, दरडोई उत्पन्न वाढत आहे, ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढत आहे, मत्स्यपालन सुरू होत आहे, जे तलावांचे गाळुपसे केले त्या सगळे मत्स्यपालन सुरू होत आहे, दुबार तिबार पिकं यायला लागलेली आहेत. हे सगळं होत असताना मायग्रेशन थांबत आहे. कारण पावसाळी भात शेतीनंतर काही नसल्यामुळे हजारो कुटुंब मायग्रेट होत होती पुणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये. त्या सगळ्या लोकांना गावातल्या गावात रोजगार निर्मिती झालेले, काही हजार कपल्स त्यांना आता मायग्रेट व्हायला लागत नाही गावातल्या गावात. मायग्रेशनचा एक परिणाम असा होता की म्हाताऱ्या माणसांचे पण हार व्हायचे आणि 3 वर्षाच्या बाळाला 8 वर्षाची ताई सांभाळायची, त्यामुळे तिचं शाळेचं ड्रॉप आउट असायचं. म्हणजे 16 समस्या आम्ही लिहून काढल्या होत्या. या सगळ्या समस्यांचं कारण होतं पाणी, म्हणून पाण्यावरती कामाला सुरुवात केली. आणि आता पुढची पिढी माणसं घडवण्याचं काम आपण करायला सुरुवात केलेली आहे. कोडगावला एक ट्रेनिंग सेंटर सुरू झालेलं आहे. तिथे महिलांचे, बचत गटांच्या लोकांचे, शेतकऱ्यांचे, तरुणांचे असे निरनिराळ्या प्रकारचे वर्ग, प्रशिक्षण वर्ग आपण घेत असतो. आणि ज्याच्यामधनं या 2 तालुक्याचं संपूर्ण परिवर्तन अशी एक महत्वाकांक्षा आहे. ही संस्था जन्माला आली तेव्हा माझ्याबरोबर काम करणारी सगळी दिग्गज माणसं, हायली क्वालिफाईड आणि कर्तबगार माणसं म्हणत होती की आपण एखादं गाव घेऊन ते डेव्हलप करू. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं होतं, तुम्ही सगळेजण इतके मातब्बर आहात की 1 वर्षात ते गाव पालटून टाकाल आणि मग तुमचे अण्णा हजेरे होतील, मी तुमची राळेगण सिद्धी होईल. मी अण्णांबरोबर फार वर्षांपूर्वी 3 दिवस तिथे देवळात राहिलेला आहे. अण्णांबद्दल मला आदर आहे, गैरसमज करून घेऊ नका. पण त्यांना राजकारण्याने वापरून घेतलं आणि राळेगण सिद्धी जर आदर्श होतं, परदेशातनं सुद्धा येऊन लोक पाहून गेले, तर त्याचा रिप्लिका झाला नाही. वसुंधरा संजीवनी मंडळ काय करतं, एक कॉम्प्लेक्स हातात घेतं, त्याचं डेव्हलप करतं, त्याचा रिप्लिका 10 ठिकाणी करतं. आणि जे चांगलं आहे त्याचा रिप्लिका का होऊ नये, एका ठिकाणच्या 100 ठिकाणी का सुरू होऊ नये. एका ठिकाणी परिवर्तन आलं, सगळ्या ठिकाणी परिवर्तन काय होऊ नये. आणि आता असं आहे की पूर्वी आम्हाला लोकांकडे जायला लागायचं, आज ग्रामपंचायतीचे सरपंचांपासून सरकारी अधिकाऱ्यांपासून सगळे आमच्याकडे येतात. आमच्याकडे हे काम करावं, आमच्याकडे हे काम करावं, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. तेव्हा लोकजागृती, लोकशिक्षण, लोकसहभाग ही त्रिसूत्री घेऊन आम्ही काम करतो. आणि त्यामुळे आमच्या कामाला एक चांगलं यश, चांगला प्रतिसाद हा मिळत राहतो. मला असं वाटतं की बोलत राहिलं तर बोलत राहील. मी थोडासा थांबतो. तुमच्यापैकी कोणालाही काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. मोकळेपणा. कोणाला काही विचारायचं असेल तर अनम्यूट होऊन तुम्ही विचारू शकता, फक्त थोडासा मोठ्या आवाजात विचारा. काका, तुम्ही आता म्हणालात की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही जे केलं खाऱ्या पाण्याचं, हे गोड्या पाण्याचा सोर्स कसा आम्हाला उत्पन्न करता येईल, कारण समुद्र जवळ असल्यामुळे खारं पाणीच आमच्या सगळ्या विहिरींना किंवा याच्यामध्ये येतं, त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो सांगतो तुम्हाला. काय आहे की निसर्गाने आपल्याला चप्पल फाडके दिया है, हम नादान है. बोरवेल आणखी विहिरींचं प्रमाण इतकं वाढत गेलं लोकसंख्येबरोबर की काय झालंय, खालती म्हणजे हायड्रोजॉलिस असं म्हणतात, 3 स्तरावरती खालती, त्याला फ्रॅक्चर्स असा शब्द ते टेक्निकली वापरतात. तर कोट्यावधी लिटर पाण्याचे साठे भूगर्भात होते आपल्या. झालं काय
की 12-12, 15-15, 18-18, 20-20 वर्ष आपण पाणी काढत राहिलो आणि त्याचं पुनर्भरण कधी केलंच नाही. बरं कसं झालं, बिल्डिंग वाढल्या, बिल्डिंगच्या भोवती पेव्हमेंट आली, पेव्हमेंटच्या बाजूला फुटपाथ आली, फुटपाथच्या बाजूला रस्ता आला, बांधलेली गटारं आली, त्यामुळे पाणी मुराला कुठे जागाच नाही. आणि त्यामुळे असं झालं की त्या पोकळ्या तयार झाल्या. आता पाण्याचा धर्म काय आहे की जिथे जागा मिळेल तिथे हॉरिझॉन्टली पसरत जाणं. त्यामुळे असं झालंय की त्या कॅव्हिटीत जर का आपण भरून काढल्या तर समुद्राचं पाणी तिथे येणार नाही. आलं का नाही? मग त्याच्याकरता काय काय करायला लागेल? रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला लागेल. त्याचे 2 प्रकार आहेत. एक तर खड्डा करून त्याच्यात पाण्यात जिरवलं जातं, म्हणजे जे पाणी समुद्राला जाणार ते तुमच्या कंपाऊंड मध्ये जमिनीत जिरतं. शोषखड्डे नावाचा एक प्रकार आहे. दिवसभरामध्ये एका माणसाला जर 100 लिटर पाणी लागत असेल आणि अशी 10 माणसं घरात असतील तर 1000 लिटर पाणी रोज आपण वापरतो. 1000 लिटर पाणी जर रोज तुमच्या शोषखड्ड्यात गेलं आणि असं 100 घरांचं गाव असेल तर 100 घरामध्ये ते होत राहिलं तर ते खालच्या कॅव्हिटीज आपोआप भरून निघतील. दुसरं असं आहे, पाणी जेव्हा खालती जातं ना तेव्हा ते शुद्ध होत जातं, गाळलं जातं. आलं की नाही लक्षात? तर असे निसर्गाने निर्माण केलेले जे सोर्सेस आहेत ते आपण अतिरिक्त वापरले आणि त्याचं कधी आपण त्यांना पुनरुज्जीवित करण्याचा त्यांचा विचारच आपण कधी केला नाही. म्हणजे माणूस फार मतलबी बनला. त्यांनी भविष्याचा विचार केला नाही, आजच्या सुखाचा विचार केला. आणि आजच्या सुखाचा विचार करणं हा पाश्चात्य विचार आहे. भविष्याच्या सुखाचा विचार करणं ही भारतीय विचारसरणी आहे. कोणची आई, मी हल्ली तिला आशीर्वाद देताना सांगतो तुझी लेकरं सुखी राहू देत, आणि त्या आयांचा चेहरा मला बघायला आवडतो. मला सांगा, कोणत्या आईला आशीर्वाद देताना लेकरं सुखी राहून देत, तिला काय दुसरं हवं असतं आयुष्यामध्ये? मग इथे भविष्याचा विचार आहे का आजचा विचार आहे? प्रत्येक ठिकाणी आजचा विचार न करता भविष्याचा विचार करायला लागलो आपण तर उद्याच्या पिढ्यांना आपण समस्या निर्माण करून ठेवणार नाही. उद्याच्या पिढ्यांना सुख देणं हे जर आपलं कर्तव्य असेल पांढऱ्या केसांचं, तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी पुढच्या पिढीलाही शिकवत राहण्याची आवश्यकता आहे. मी माझ्या वयाच्या अनेक लोकांना असं सांगतो की पुढच्या पिढीला फक्त नावं ठेवू नका हो. हे माझे आई वडील वडील धोतर कोट टोपी घालत होते, मी पॅन्ट घालायला लागलो. माझा मुलगा जर का जीन घालायला लागला तर एवढं डोकं फिरवून घेण्याचं काय कारण आहे? आलं का नाही? माझी आई 9 वारी नेसवत होती, बायको 5 वारी नेसवत होती. आता ड्रेस घातला किंवा आणखी काय केलं तर एवढं वाईट वाटून घेण्याचं काय कारण आहे? एवढी टीका करण्यात आहे. त्यांना समजून घ्या. पुढच्या पिढीला समजून घेतलं ना तर खूप गोष्टी बदलतील. मला एक मोह आणखीन झालाय, तो म्हणजे माझा एक आरोप असा आहे, आजच्या आया या आईपेक्षा गव्हर्नेन्स जास्त आहेत. मुलांना तुमचं प्रेम आणि संस्कार हवा असतो हे आजच्या आया विसरलेत. शाळेत जा, अभ्यास कर, पर्सेंटेज, मार्क, तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, तुला मोठ्या पगाराची नोकरी मिळवायची. या पलीकडे दिवसाच्या 24 तासात किती आया आपल्या मुलांना संस्कार करतात. बघा, आज जगामध्ये मला ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणतात, असंख्य माणसं पायावरून डोकं ठेवतात. या सगळ्याचं श्रेय मी माझ्या आई वडिलांना देतो. त्यांनी माझ्यावर संस्कार केले नसते तर हा माणूस नादान झाला असता. आज तो ऋषितुल्य म्हटला जातोय, पण याचं श्रेय माझ्या आई वडिलांना आहे, त्या संस्कारांना महत्व आहे. आलं का नाही लक्षात? आज आम्ही संस्कार विसरलो, जी मानवी जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. शिक्षण नसलेले पण असाधारण जीवन जगणारी कितीतरी माणसं मी पाहिलेली आहेत. तेव्हा शिक्षण मिळालं नाही तर, माझ्या मुलाचं मी उदाहरण सांगतो. तो शाळेमध्ये टॅलेंटेड विद्यार्थी कधीही नव्हता. आज त्याचं महाराष्ट्रात सगळीकडे नाव आहे. आज त्याने नोकरी सोडली तर अख्खा महाराष्ट्रभर फेसबुकवरती त्याच्यावरती हे चाललंय. इतकं चांगलं त्यांनी करिअर केलं, पण स्वच्छ करिअर कॅरेक्टर, कसलंही व्यसन नाही, पाय जमिनीवर, कसलाही अहंकार नाही, कधी कोणाला त्यांनी दुखवलं नाही. आता हा संस्कार त्याच्या आईने त्याच्यावर केलाय असं मी म्हणतो, मी केलाय असं नाही म्हणत. मी करिअर मधल्या यशाचा कदाचित वाटा माझ्याकडे घेईन, पण माणूस म्हणून त्याला घडवण्याचं काम त्याच्या आईने केलंय हे विसरता येणार नाही. म्हणजे मला माझ्या पत्नीला ते श्रेय द्यायचं आहे. तेव्हा हा विशेषतः आपल्यापैकी महिला आहेत त्यांनी हे लक्षात ठेवा की आई म्हणून पहिलं कर्तव्य आहे मुलाला संस्कार करणं. आणि ते जर मिसिंग असेल तर
मग म्हातारं झाल्यावरती वृद्धाश्रमात पाठवलं तर त्यांचं काय चुकायचं आहे? त्यांना त्यांचं जीवन महत्वाचं वाटतं, तुम्ही महत्वाचं वाटत नाही. बघा, सगळ्यांनाच पटेल असं नाही, सगळ्यांना पटलंच पाहिजे असं माझा आग्रह नाही, पण एक माझ्यातली विचाराबरोबर माझ्यातली तळमळ तुमच्यापर्यंत पोहोचली का? एक वेगळा अभ्यास, वेगळं चिंतन जे असतं त्याच्याबरोबर माझा एक भावना पोचली का तुमच्याकडे, की आईने आई पण टिकवणं फार महत्वाचं आहे. तरच तुमची मुलं ऋषितुल्य म्हणण्याच्या लायकीची बनतील, कर्तृत्ववान बनतील, हुशार बनतील, समाजामध्ये आदर त्यांना मिळेल. बोला बोला. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे काका. चांगलं आहे. संस्कार होणं खूप गरजेचं आहे आणि चांगले संस्कार म्हणजे नुसतंच अभ्यासाच्या मागे पळत राहणं किंवा पर्सेंटेजपेक्षा पण जे आहे ते नॉलेज त्यांना मिळणं म्हणजे खऱ्या अर्थाने. आणि ह्या स्पर्धेमध्ये न राहणं, एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आईचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे. मला असं सांगा, 90व्या वर्षी आईची आठवण झाल्यावर मी जर भाऊक होत असेल तर माझी आई काय प्रकारची असेल सांगा मला. आणि ते फार आवश्यक आहे. मातृऋणासारखं दुसरं ऋणच नाही. मातृऋण, पितृऋण, समाज ऋण. मी आता समाज ऋण फेडतोय. मला आता 10 पंतवंड येतो, त्यामुळे आयुष्यात मिळण्यासारखं मला मानलेल्या मुली जवळजवळ 25 आहेत आणि मानलेली मुलं जवळजवळ 20 आहेत. निरनिराळ्या वयोगटातली आहेत. त्याच्यामध्ये आई झालेले, वडील झालेले पण आहेत, आणखीन आजी आजोबा झालेले लोक पण आहेत. आणि इतकं संपन्न, मी ज्या घरात जातो त्या घरातलाच असतो. मला बाबा म्हणतात, आजोबा म्हणतात सगळेजण. आणि त्याच्यातला जो आनंद आहे ना, तो हाय कमबख्त तुने अनुभव नाही किया असं म्हणेन मी. आज घराघरांमधनं मी जातो, राहतो. आणखीन त्यांच्यात स्पर्धा लागते, काका माझ्याकडे येतील, बाबा माझ्याकडे राहायला येतील म्हणून. त्यांच्या आपसामध्ये भांडणं होतात छानपैकी. फार बरं वाटतं. आनंददायी आहे आयुष्य. आणि हे आनंददायी करणं हे आपल्या हातात आहे. आणि मी तर असं मानत आलोय की माझ्या आईने माझं नाव आनंद ठेवलेलं आहे. त्यामुळे स्वतः आनंदी राहणं आणि भोवतालच्या प्रत्येकाला आनंद भरपूर देणं हे माझी मातृदत्त जबाबदारी आहे. चांगला विचार आहे का? खूपच सुंदर विचार काका. आमची रेखा फार भावूक होते बरं का, डोळ्याला पाणी येतं तिला लगेच. होय का बा? तुमच्यासारख्या वडिलांच्या ठिकाणी आम्हाला आज इतकं छान गायडन्स मिळतंय. अजून आम्हाला काय पाहिजे काका? चांगलं आहे. तुम्ही मला कधीही सांगा, आणखीन एखादा विषय देऊन बोलायला सांगा. तुमच्याशी संवाद करायला मला आवडेल. आणि कसं आहे की पांढऱ्या केसाची ही जबाबदारी आहे. पुढच्या पिढीला घडवणं, पुढच्या पिढीला आवश्यक आहे ते देणं, उपलब्ध करणं ही पांढऱ्या केसाची जबाबदारी आहे. आपल्या अनुभवाचा साठा जर पुढच्या पिढीला नाही देता आला तर पांढऱ्या केसाचा उपयोगच काय? बघा किती एक वेगळा विचार आहे का हा. माझी जबाबदारी आहे. आय एम नॉट ओबलायझिंग यू. मी उपकार नाही करत आहे तुमच्यावर. माझी पांढऱ्या केसांची जबाबदारी आहे की पुढच्या पिढींना चांगला विचार देणं, चांगला संस्कार देणं, त्यांचा सुखाचा विचार करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांची पाठ थोपटणं, चुकलं तर समजून देणं. त्यांना समजून देण्याकरता आधी समजून घ्यावं लागतं. आपण समजून घेत नाही, त्यामुळे आपण दुसऱ्याला समजून देऊ शकत नाही. बघा विचार करू. तेव्हा परस्परांना समजून घेणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला माझ्याकडनं? मी एक शेवटचा मुद्दा मांडतो. आज सरकार आम्हाला मदत करत आहे. नाम फाउंडेशन आम्हाला मशिनरी देतं फुकट वापरायला. जैन संघटना आम्हाला मदत करत आहे. CSR फंडिंग मधनं यंदा आमच्याकडे 4 कोटी रुपये येत आहेत. त्यातले काही आले सुद्धा. या 4 कोटी रुपयातनं आम्ही 50 कोटी लिटर पाण्याचे साठे तयार करणार आहोत. पण आम्ही कुठेतरी कमी पडतो, ते म्हणजे ज्याला आम्ही क्राऊड फंडिंग म्हणतो, समाजाकडनं येणाऱ्या पैसा उभा करण्यात आम्ही थोडे कमी पडतो. त्याचं कारण असं आहे की
क्राऊड फंडिंग म्हणजे CSR फंडिंग मध्ये काय होतं, एक 15 लाखाचं जर चेकड्यांचं प्रोजेक्ट असेल तर ते आम्हाला 15 लाखच देतात. पण आमचं ऑफिस आहे, इथे स्टाफ आहे, आमचा फील्डवरती आमचा स्टाफ आहे, प्रवास खर्च आहे, प्री प्रोजेक्ट खर्च 3-3 फेऱ्या होतात, सोशल इकॉनॉमिक सर्वे होतो, टेक्निकल सर्वे होतो, एस्टिमेट्स तयार होतात, सुपरविजन कॉस्ट असते. प्रत्येक प्रकल्प सुरू झाला की तो पूर्ण होईपर्यंत कोणीतरी तिथे सुपरविजन लागतं, मॉनिटरिंग आहे, सुपरविजन आहे, रेकॉर्ड किपिंग आहे, रिपोर्टिंग आहे. हे सगळे खर्च आहेत ना, हे संस्थेचे खर्च असतात. एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट, ऍडमिन कॉस्ट ही आम्हाला समाजाकडनं उभी करायला लागते. आणि म्हणून मी तुम्हाला अतिशय विनम्रपणे, कळकळीने पण आग्रहाने विनंती अशी करेन की तुम्ही स्वतः आणि तुमच्या संबंधातल्या सगळ्या जणांपर्यंत तुम्हाला काही मटेरियल पाठवायचं म्हटलं तर मी देईन. पुण्याच्या एका संस्थेने आम्हाला, ग्रीन वर्ल्ड ऑर्गनायझेशनने आम्हाला प्राईड ऑफ इंडिया म्हणून पुरस्कार दिला. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये आमचा उल्लेख केला. आमच्या आकडेवारी सगळी आहे. असे अनेक पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत. तुम्हाला मी लिंक पाठवू शकतो. तुमच्या हॅलो सह्याद्रीवरची माझी मुलाखत तुम्ही पाहू शकता, दिल्ली दूरदर्शनची माझी मुलाखत तुम्ही पाहू शकता, किंवा लोकांना तुम्ही पोहोचवू शकता. आज सोशल मीडिया हे साधन फार महत्वाचं झालंय आणि त्या सोशल मीडियाचा उपयोग तुम्ही करू शकता. गुणाकारांनी जर का हा विषय लोकांपर्यंत पोहोचला, तुमच्यापर्यंत पोहोचलाय, तुम्ही प्रत्येकाने, मी मार्केटिंगचा माणूस आहे, एकेकाळी मार्केटिंग खूप केलंय, परदेशात सुद्धा केलंय, आणखीन मी इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळवलेत मार्केटिंगची. तर मला असं म्हणायचंय, डायरेक्ट रिलेटिव्ह, इनडायरेक्ट रिलेटिव्हने तुमचं नेटिव्ह, तुमचं नेबर, तुमचा कलीग, तुमचा असं म्हणजे युअर फेलो ट्रॅव्हलर, समबडी यू डोंट नो, कोणापर्यंत सुद्धा तुम्ही हा व्हायरल जर का केलात विचार की एक एवढं मोठं चांगलं काम चालू आहे आणि अक्षरशः तुम्ही बघा, तुम्ही कधीतरी मी त्याचा फोटो पाठवीन तुम्हाला, त्या बायका येऊन पायावर डोकं ठेवतात ना, डोळ्यात पाणी असतं त्यांच्या. का 10 वर्ष जी बाई डोक्यावर हंडे घेऊन फिरत होती, तिच्या डोक्यावरचा हंडा गेला तर ती अंतःकरणपूर्वक श्रद्धेने येऊन पायावर डोकं ठेवलं नाही तर काय करेल ती? सुरुवातीला मी नमस्कार करू द्यायचो नाही त्यांना, असं वाटायचं आपण का नमस्कार घ्यायचा. पण त्या काही मला तोंड देखला नमस्कार करत नव्हत्या. राजकीय पुढाऱ्याला जसे लोक नमस्कार करतात, मतलबा करतात, तसं नव्हतं ना. त्यांच्या अंतःकरण व्यक्त करत होत्या त्या. आणि म्हणून आशीर्वाद देण्याचं काम आपलं आहे. तुझी पोरं बाळ सुखी राहू देत असं म्हणायला काय अडचण आहे आपल्याला. तेव्हा हे सगळं असं आहे की मी हे परमेश्वरी कार्य आहे असं मानून करतो. परमेश्वरी मला कृपा आहे अशी माझी नितांत श्रद्धा आहे. आणि म्हणून 90व्या वर्षी मी आज 12-14 तास घराच्या बाहेर असू शकतो. डोंगर दऱ्या चढताना माझे कार्यकर्ते माझे फोटो काढतात, व्हिडिओ काढतात आणि ते व्हायरल होतात. आणि हे सगळं परमेश्वरी कार्य आहे. अक्कलकोटच्या स्वामींनी दिले 2 रुद्राक्ष 61 सालपासून माझ्या गळ्यामध्ये आहेत. तुमच्यापैकी तुम्ही सगळेजण श्रद्धावान असं मला वाटतं आणि याचा अर्थ काय तो तुम्हाला समजेल. नाही तर मला सांगा 90व्या वर्षी ही एनर्जी लेवल कोण ठेवतो? नाही ठेवत. पण ही प्रेरणा परमेश्वरी आहे, कार्य परमेश्वरी आहे. त्यामुळे परमेश्वर मला पाठीशी उभा राहणारच आहे, निर्विवाद राहणार आहे. पुढची काही वर्ष तुमच्याबरोबर मला काम करायला आवडेल. दशक पूर्ती करायची मला, अजून म्हणजे शतक पूर्ती करायची आहे. नक्की तुम्ही करणार काका. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा हव्यात मला. नक्की नक्की, परमेश्वरी कृपा तुमच्यावर आहे. नक्की नक्की. काका खूप खूप धन्यवाद. मी तुम्हाला बँक डिटेल्स आणि QR कोड पण पाठवायची व्यवस्था करतो. हो नक्की पाठवा तुम्ही. फक्त आम्हाला ऑडिट करता देणगीदाराचं नाव आणि पॅन नंबर लागतो. ऑडिट करता आमचं ऑडिट फार स्ट्रिक्ट असतं, नॉन प्रॉफिट मेकिंग NGO असल्यामुळे. बरोबर. तर आम्हाला जे जे डोनेशन्स येतात तर त्या माणसाचं नाव, नंबर, आणखीन पॅन नंबर लागतो आम्हाला. तेवढं फक्त लक्षात ठेवा जरा, बरं का. नक्की नक्की. बाकी काही नाही. भगवान सबका भला करे. तुम्हाला रेकीसारखं ट्रेनिंग मिळत आहे.
भाग्यवान आहात तुम्ही एका अर्थाने. रेखाचं कौतुक करू का ग? नको नको, तुमच्या पुढे अजिबात नको. नाही, तुम्ही इतके महान आहात की आम्ही काहीच नाहीये का. मला जरा बरं नसलं ना की मला तिकडून ती हे देत असते, रिमोट याच्यावर. उलट काका आम्हाला तुमच्याकडून एनर्जी मिळाली. मॅमला तेच म्हटलं की मॅम आपण कोणाला देतोय, काकांकडे तेवढी एनर्जी आणि आपण कसली पास ऑन करतोय. उलट आम्हाला तुमच्याकडून मिळाली त्यावेळेस एनर्जी. तुमचे आशीर्वाद आमच्या सगळ्या याच्यावर राहू द्या. पूर्ण फॅमिली, यू डिझर्व इट. जरूर आशीर्वाद राहतील, प्रेरणा राहील, दिशादर्शन राहील. बर का, दिशादर्शन करण्याचं काम माझं आहे. आयुष्य जगणं हे तुमचं प्रत्येकाचं काम आहे. बरं का, मी अनेक कविता पाठ केलेल्या आहेत आणि त्या कविता जगतो मी. जसं टक्कर देता पत्थर फुटती, डोंगर मातीला मिळती असं म्हणायचं, आणि एक संकट आलं की कपाळाला हात लावून बसायचं, परमेश्वरा माझ्याच वाट्याला काय म्हणून आलं. असं नाही चालत. कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती म्हणायचं आणि अंथरुणावरती पडून राहायचा. शरीर तब्येत चांगलं असलं तरी हे नाही चालायचं. कोणी निंदोतवा वानवत तुम्हा लागुनी, नित्य दुर्लक्षुनी त्यांना कार्य आपुले चालवा. हे जगायचं असतं, हे नुसतं पाठ करायचं म्हणायचं नसतं. आलं, हाच जावे काट्यावरनी तरुणाने अनवाणी, असे व्हायचे अशी नसावी खचलेली जनवाणी. हे जे सगळं आहे ना, हे नुसतं पाठ नाही करायचं, हे जीवनात उतरवता आलं पाहिजे. तुम्ही जेवढं जीवनात उतरवाल ना तेवढं तुमचं जीवन संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या आई वडिलांनी परमेश्वराने आपला जन्म दिलाय ना, तो संपन्न करण्याकरता दिलाय, जगण्याकरता फक्त नाही दिलाय. संपन्नता म्हणजे फक्त आर्थिक संपन्नता नव्हे, जीवनाची संपन्नता. मला असं वाटतं मी बोलत राहिलो तर बोलत राहील. कुठेतरी थांबलं पाहिजे ना. रेखा, खूप छान तुमचे विचार. एक प्रकारची आम्हाला तुमच्या इतक्या सक्षम विचारांची रेकी मिळालेली आहे काका. असेच आमच्या भेटीला येत जा तुम्ही. आणि काकांसाठी जे वेगवेगळ्या म्हणजे मला असं वाटतं वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जी कामं करतात आपल्या रेकी ग्रुप मधले, तर त्या कंपनीतर्फे काही काकांच्या वसुंधरा प्रकल्पाला हा काही मदत करता आली तर आपण नक्की करूया सगळेजण मिळून. कंपन्यांचं मी तुम्हाला आणखीन सांगतो, आता जवळजवळ 16 कंपन्या आम्हाला CSR फंडिंग करतायत. त्यातल्या काही कंपन्या 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष फंडिंग करतायत. दरवर्षी त्यांची अमाऊंट वाढते. एकच उदाहरण सांगतो, महेंद्र फायनान्स अतिशय चिकित्सक मानले जातात. त्यांनी 1 वर्ष आम्हाला 35 लाख रुपये दिले, मग 45 लाख रुपये दिले, मग 65 लाख रुपये दिले, यंदा 75 लाख रुपये त्याने आम्हाला दिलेत. आणि बेस्ट CSR पार्टनर अवॉर्ड म्हणून आम्हाला अवॉर्ड मिळतं महेंद्रकडनं. त्यामुळे CSR फंडिंग मध्ये आमचा हात कोणी दुसरं धरत नाही. याच्या पुढे जाऊन मी एक आणखीन यशाची गाथा सांगतो. ती म्हणजे असं, एका इंटरनॅशनल ऑर्गनायझेशननी भारतात येऊन सस्टेनेबल डेव्हलपमेंट वरती रिसर्च केला आणि एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट वरती, आणि त्यांनी महेंद्र फायनान्सचा नंबर लावला पहिला. महेंद्र फायनान्सचे लोक इतके चांगले आहेत की त्यांना कळवलं आम्ही फक्त फंडिंग केलंय, काम सगळं वसुंधरा संजीवनी मंडळाने केलंय. त्याने आम्हाला निमंत्रण पाठवलं आणि स्टेजवरती अवॉर्ड स्वीकारताना वसुंधराचे डायरेक्टर स्टेजवरती हजर होते. जे इंटरनॅशनली सुद्धा वी आर रिकॉग्नाइज्ड प्रॅक्टिकली. तर म्हणजे असं असतं थोडंसं की बोलणाऱ्याचे चुरमुरे खपतात, न बोलणाऱ्याचे मोतीचूर खपत नाहीत. आपल्यापाशी मोतीचूर आहेत, लोकांपर्यंत आपण जाऊन बोलण्याची आवश्यकता आहे. तुम्ही रेफरन्सेस दिलेत तर सामान्यपणे HR हेड इज CSR कमिटी हेड. मग एक मार्केटिंगचा माणूस असतो, एक फायनान्सचा माणूस असतो, आणखी 4 ज्युनियर माणसं असतात त्याच्यामध्ये. तर HR हेडच्या नाव, ईमेल ID, त्यांचं नंबर, कंपनीचं नाव असं सगळं जर दिलं तर आमच्याकडे एक स्टँडर्ड प्रेझेंटेशन, PPT प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. ते आम्ही पाठवतो. आमची सगळी हिस्ट्री मिळते. आमची वेबसाईट आहे, वेबसाईटवरती त्यांना सगळी माहिती मिळू शकते. आणि मग आम्हाला गुगल मीट होते, नंतर प्रत्यक्ष मीट होते. आमचे प्रकल्प पाहायला काही जण येतात आणि नंतर आम्हाला फंडिंग होतं. बरं का. पण दुसरं एक लक्षात घ्या की या जे
जलसंधारण जलव्यवस्थापनामध्ये आम्हाला पैसा भरपूर मिळतोय, पण हे जे किशोरी विकास प्रकल्प एस्टॅब्लिशमेंट कोऑर्ट आणि युवा विकास प्रकल्प करतात, आम्हाला समाजाकडनंच पैसा उभा करावा लागतो. समाजाकडनंच पैसा उभा करावा लागतो. अनेक ट्रस्ट मधनं, आता मी सांगितलं महाराष्ट्र सेवा संघ आता 1 लाख रुपये आम्हाला देत आहेत. आजच मला एक महिला येऊन भेटून गेल्या, डोळ्यामध्ये पाणी होतं माऊलीच्या. तिचा नवरा 40व्या वर्षी गेला, ती 35 वर्षाची होती आणि ते पर्यावरणावरती खूप अफाट काम करणारे ग्रस्त होते. तर त्यांचं जे सगळं डबोल आहे, त्या बाई आज मला भेटायला आल्या होत्या. त्या म्हणाल्या की त्यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी मी तुम्हाला येऊन त्यांचं सगळं डबोल तुमच्या हाती सोपवते, कारण तुम्ही पर्यावरणाचं काम करताय. संवेदनशील माणसं समाजात आहेत. तुम्ही चांगलं काम करत असलं तर ते एक्नॉलेज करणारी माणसं समाजात आहेत, पण त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं फार महत्वाचं आहे. आणि तुमच्या माध्यमातून वसुंधरा जर लोकांपर्यंत पोहोचली, कंपन्यांमध्ये पोहोचली, व्यक्तींमध्ये पोहोचली, तर त्याचा फायदा आपल्याला शेवटी समाजालाच होणार आहे. जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. तर त्यामुळे ते फार महत्वाचं आहे. आणखीन कुसुमाग्रजांची ती प्रार्थना आहे, ती मला फार आवडते. तिमिरा तुम्ही तेजाकडे प्रभू आमुच्याने जीवना. त्याच्यात त्याने असं म्हटलंय, श्रमतो सोतू शेतामध्ये असतो सोतू श्रमिकांसवे, जे रंजले गांजले सतोस त्यांची आसवे. मला असं वाटतं की परमेश्वरांचंच काम आपण करत असतो, पण त्या प्रत्येकाच्या ठाई परमेश्वर आहे, ही गोष्ट आपण विसरता कामा नये. माझं वाढत चालतं ना बोलणं? नाही, आम्हाला ऐकतच बसावं असं वाटतं काका. काय आहे, श्रोता चांगला भेटला ना की वक्त्याला जरा जोर येतो. आणि हे कसं आहे, हा संवाद आहे. मला असं वाटत नाही मी भाषण करतोय, मी तुमच्याशी सगळ्यांशी संवाद करतोय. आणि त्याच्यामध्ये जे एक भावनिक बंध असतो, तो प्रत्येक ठिकाणी वक्ता आणि श्रोत्यात असतोच असं नाही. बरोबर आहे का? दरवेळेस आम्ही भावनिक होतो. तुम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला आमच्या भेटीला येता त्यावेळेस आम्ही सगळेजणच भावनिक होतो. आणि खरं बघायला गेलं तर आम्हाला काहीच बोलताच येत नाही काका, खरंच सांगते. खरंय खरंय. विचार प्रधानता फार महत्वाची आहे, पण भावना संपली तर माणसातला माणूसच संपून जाईल. भावना संपली तर माणसातला माणूसच संपून जाईल ना. खरंय की नाही? अगदी खरंय. हा, असं आहे. तुमचे खूप खूप आभार काका. आज तुम्ही आमच्या वेळात वेळ काढून तुम्ही भेटीला आला आमच्या. जी होईल याही बाबतीत थोडासा धडा घेऊ का? आभार हे दिले जातात आणि संपतात. कृतज्ञता ही मागे रेंगाळते. आपल्याकडे कृतज्ञता असा एक शब्द आहे. माझे आभार नाही मानते, कारण मी उपकार केलेच नाहीत तुमच्यावरती, मी माझं कर्तव्य केलेलं आहे. आणि कृतज्ञता हा शब्द आपल्याकडे भारतात रूढ करण्याची आवश्यकता आहे. अगदी बरोबर आहे. थँक्यू आणि आभार, आभार हा शब्द संपतो कुठेतरी, त्याला फुलस्टॉप आहे. कृतज्ञतेला फुलस्टॉप नाही, इट गोज ऑन अँड ऑन. आता याच्यात भावना आहे का विचार आहे सांग? नाही, भावनाच आहे. कृतज्ञता, काकांबद्दलची कृतज्ञता, तुमच्याबद्दलची आमच्यातर्फे सगळ्यांतर्फे कृतज्ञता म्हटलं. ठीक आहे. असेच आम्हाला मधनं मधनं भेटायला येत जा काका तुम्ही. जरूर, कधीही सांगा मला. आणि ठीक आहे, नक्की नक्की. खूप खूप आता आभार नाही म्हणत तुम्हाला. स्वामी समर्थांचे आशीर्वाद सदैव तुम्हाला मिळत राहू दे. बरोबर आहे. ठीक आहे, चला भेटू. नक्की नक्की नक्की. हृदयापासून नमस्कार. मी थांबू का आता? हो हो.